गुड इव्हनिंग बॉयज गर्ल्स. लास्टचे लेक्चर्स पाहिले असते सगळे तुम्ही. परत एकदा ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तुम्ही सगळे घरी आहात, सुरक्षित राहा, लॉकडाऊनचं पालन करा आणि त्याचबरोबर खूप अभ्यास करायचा आपल्याला. आणि जे मी 5 व्हिडिओज आपले झालेले आहेत, पूर्ण चॅप्टर आपण क्लिअर केलेला आहे. त्याच चॅप्टरमध्ये जो मेन पार्ट राहिला होता, तुम्हाला माहीत होतं की JEE नीटचं आपल्याला लेक्चर घ्यायचं आहे. त्या JEE नीटसाठी त्याच्या अगोदर आपल्याला एक थोडासा थेरॉटिकल पार्ट बनायचा आहे, कारण तो JEE नीटला येणार आहे क्वेश्चन्समध्ये. किंवा SN1 SN2चा जो अभ्यास करायचा आपल्याला, किंवा इलिमिनेशन रिॲक्शनचा अभ्यास करायचा आहे, स्टेरिओ केमिस्ट्रीचा त्यामध्ये जे एक्झाम्पल्स आहेत त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्या अभ्यासासाठी आपल्याला हे आजचा जो पॉईंट आहे तो सगळ्यात महत्त्वाचा लागणार आहे. आणि आजचा आपण जो पॉईंट घेतोय तो R आणि S कॉन्फिगरेशन येणार आहे. हा पार्ट मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण ज्यावेळी ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी शिकलो, इलेक्शनवर शिकलो, त्यावेळी जे नॉमेनक्लेचरचा पार्ट, R आणि S हे काय आहे? R and S कॉन्फिगरेशन. R आणि S कॉन्फिगरेशन. आता हे काय आहे? इट इज अ नॉमेनक्लेचर सिस्टम. हे काय आहे? नॉमेनक्लेचरची सिस्टम आहे. त्याची सिस्टम आहे नॉमेनक्लेचर सिस्टम आहे. फक्त हे जे नॉमेनक्लेचर आहे ते फक्त कायरल कार्बन्सचे जे कंपाऊंड्स आहेत त्यांच्यासाठीच होणार आहे. म्हणजे जे मॉलिक्युल्स कायरल कंपाऊंड ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहेत त्यांच्यासाठीच आपण नॉमेनक्लेचर करू शकतो. R आणि S कॉन्फिगरेशन. आता R म्हणजे काय बघा. आता R म्हणजे काय आहे? R म्हणजे रेक्टस आणि S म्हणजे सेमिस्टर. रेक्टस अँड सेमिस्टर. आता या R काय? R कसं ओळखायचं आपण? एखादा कंपाऊंड R कॉन्फिगरेशन दाखवतो, एखादा S कॉन्फिगरेशन दाखवणार आहे. तर R म्हणजे काय? तर क्लॉकवाईज, ज्याची डायरेक्शन क्लॉकवाईज आहे त्याला आपण R कॉन्फिगरेशन म्हणणार आहे. आणि ज्याची डायरेक्शन ही अँटी क्लॉकवाईज आहे. क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. क्लॉकवाईज अँड अँटी क्लॉकवाईज. क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. क्लॉकवाईज. आता इथं बघा तुम्हाला काय करावं लागणार. मेन सगळ्यात महत्त्वाचं पार्ट आहे, जे कायरल कंपाऊंड तुम्हाला दिलेलं आहे, कायरल कार्बन आहे, त्या कायरल कार्बन आपण माहिती आहे. कायरल कार्बन म्हणजे काय? सगळे ॲटम्स काय त्याचे, किंवा ॲटम्स ऑर ग्रुप ऑफ ॲटम्स आर डिफरंट. त्याला तुम्हाला पहिल्यांदा काय करायचं? नंबरिंग करायचं. त्याला पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं? नंबरिंग करायचं. खूप सोपं पार्ट आहे, एकदम इझी पार्ट आहे, पण त्याला बेसिक कन्सेप्ट करायचं आपल्याला हे. तर तुम्हाला पहिल्यांदा काय करायचं? त्याला नॉमेनक्लेचर करायच्या अगोदर तुम्हाला तो जो कंपाऊंड आहे त्याला तुम्हाला पहिल्यांदा काय करायचं? नंबरिंग करायचं. त्याची प्रायोरिटी ऑर्डर करायची. आणि ती प्रायोरिटी ऑर्डर काढण्यासाठी फक्त एक खूप मोठी प्रायोरिटी ऑर्डर आहे आपल्याकडे, मी तुम्हाला देईन. पण ती प्रायोरिटी ऑर्डर पाठ करायची गरज नाही. तुम्हाला इथं पाठ काय लक्षात ठेवायचं आहे? प्रायोरिटी ऑर्डर ऑन द बेसिस ऑफ ॲटॉमिक नंबर. ऑन द बेसिस ऑफ ॲटॉमिक नंबर. जो ॲटम्स किंवा ग्रुप ऑफ ॲटम्स हा कायरल कार्बनला डायरेक्टली बॉन्डेड जो आहे ना, त्याचा ॲटॉमिक नंबर वरून तुम्ही काय करणार? त्याची प्रायोरिटी ऑर्डर करणार. एक सिंपल एक्झाम्पल मी घेतो. रेडकस बघा, मी काय सांगतो. इथं काय करणार आहे? तुम्हाला 4 वेगवेगळे डिफरंट ॲटम्स किंवा ग्रुप ऑफ ॲटम्स असणार आहे कायरल कार्बन मध्ये, बरोबर? एक कायरल कार्बन आहे, कायरल कार्बन. हा कायरल कार्बन आहे आणि त्याला काय केलेलं आहे बघा, 4 1 2 3 आणि 4. तर मी असं काढतो बघा, 1 2 3 आणि चौथं बॅक साईड आहे. कायरल कार्बन आपण ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी घेतलेले आहे ऑन बिलो दी प्लेन. 4 नंबरचा आहे, 4 नंबर. हिचे नंबरिंगची गरज पडत नाही. आपल्याला जे नॉमेनक्लेचर करायचं ह्या पहिल्या 3 वरतीच दाखवायचं. ह्याचे 1 2 3 हे जर क्लॉकवाईज फिरलं तर त्याला आपण R म्हणणार. आणि जर अँटी क्लॉकवाईज फिरलं 1 2 3, हे जर अँटी क्लॉकवाईज फिरलं तर त्याला आपण S म्हणणार. S कॉन्फिगरेशन R. आता तुम्हाला चौथा ग्रुप गेला पुढं, कारण चौथा ग्रुप हा बिलो द प्लेन आहे. ज्यावेळी तुम्ही काढणार आहे तर इमॅजिनेशन करायचं आहे की हा मॉलिक्यूल मी असं वरतून बघतोय. कोणताही मॉलिक्यूल मी काय करतोय? वरतून बघतोय. मग 1 2 आणि 3 असे असणार आहे. जर क्लॉकवाईज फिरलं तर R असणार आहे, अँटी क्लॉकवाईज फिरलं ते S असणार आहे. म्हणजे मी बघताना वरतून टॉप वरून बघणार आहे. म्हणून चौथा खालचा ग्रुप बिलो द प्लेन आहे, तुम्हाला दिसणार नाहीये. म्हणजे 3च तुम्हाला ॲटम किंवा ग्रुप ऑफ ॲटम दिसणार. चौथा तो बिलो द प्लेन असल्यामुळे तो दिसत नाहीये, त्यामुळे त्याची प्रायोरिटी ऑर्डर आपण धरलेली नाही. सिंपल आहे. रूल समजला. क्लॉकवाईज फिरला R आहे, अँटी क्लॉकवाईज फिरला S आहे. सिंपल आहे.
रेक्टस आणि सिनिस्टर. आता आपण त्याचे एक्झाम्पल्स घेऊ. आता ते एक्झाम्पल्स घ्यायच्या अगोदर मी काय करतो बघा, तुम्हाला प्रायोरिटी ऑर्डर कशी काढायची सांगतो. प्रायोरिटी ऑर्डर बघा, एक सिंपल एक्झाम्पल बघू. एक कार्बन आहे, या कार्बनला एक CH3 ग्रुप आहे, एक OH आहे, एक इथं हायड्रोजन आहे आणि एक इथं Cl आहे. सिंपल आहे. तर मी आता सांगितले काय, मला प्रायोरिटी ऑर्डर काढायची, कारण मला नंबरिंग करायचंय. नंबरिंग मी प्रायोरिटी ऑर्डर शिवाय देणार नाही. मला प्रायोरिटी ऑर्डर करायचं आहे. जो कायरल कार्बन ॲटमला जे डायरेक्टली बॉन्डेड ॲटम कोणते, इकडे OH आहे, इकडे H हायड्रोजन आहे, इकडे क्लोरीन ॲटम आहे, इकडे मिथाइल ग्रुप आहे. आता मिथाइल मध्ये डायरेक्ट अटॅच कोण आहे, कार्बन आहे. हायड्रॉक्सिल ग्रुप मध्ये डायरेक्ट अटॅच कोण आहे, ऑक्सिजन आहे. तर सगळ्यात जास्त ॲटॉमिक नंबर कोणाचा मोठा, तर Cl चा आहे 17. तर त्याची प्रायोरिटी ऑर्डर फर्स्ट असणार आहे नंबर. त्याच्यानंतर कोण येतं, तर सेकंड OH, ऑक्सिजन 8 OH आला. त्याच्यानंतर काय, कार्बन आहे CH3 आणि नंतर काय आले, हायड्रोजन. सगळ्यात शेवटी काय येतं लक्षात. म्हणजे डायरेक्टली अटॅच असेल. तर मी अजून एक एक्झाम्पल बघायला आवडेल तुम्हाला. एक सिंपल एक्झाम्पल अजून एक घेऊ आपण बघा, की आता बघा जर एक इथं CH3 आहे, मी फिशर प्रोजेक्शन काढतो, सोपं थोडं सोपं जाईल. CH2 CH3 आहे, इथं मी CH डबल बॉन्ड CH2 घेतो आणि मी इथं काय केलं बघा, C ट्रिपल बॉन्ड CH. बघा आता सगळे ग्रुप आहेत. हा कायरल कार्बन आहे, फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला आहे, कायरल कार्बन. आता ह्या कायरल कार्बनला 4 वेगवेगळे ग्रुप्स आहेत, पण सगळे कार्बन ॲटम्स आहेत. सगळे काय, कार्बन ॲटम्स आहेत. मग आता याच्यामध्ये प्रायोरिटी ऑर्डर कशी लावायची, ज्यावेळी एक किंवा एकच, आता सगळ्यांची ॲटॉमिक नंबर 6 आहे. आता पोझिशन टाय झाली बघा सगळ्यांची, तर त्याच्या पुढचा ग्रुप त्याला काय अटॅच आहे, त्याच्यावरतून त्याची प्रायोरिटी ऑर्डर करायची. आता बघा सिंपल एक्झाम्पल, हा कार्बन मी CH3 घेतला, CH3. ह्या कार्बनला काय आहे, 3 हायड्रोजन आहेत, बरोबर आहे. आणि हा कार्बन इकडे कायरल कार्बन आहे, बरोबर आहे. मी इथं आलो CH2, याला काय 2 हायड्रोजन आहे आणि एक कार्बन आहे, हा, आणि त्या कार्बनला 3 हायड्रोजन आहेत, बरोबर आहे. मी खाली आलो, आता बघा C, त्याला एक H आहे आणि डबल बॉन्ड CH2 आहे. आता डबल बॉन्डचा अर्थ काय आहे, त्यात एक सिम्प्लिफाय लक्षात घ्यायचा आहे. ज्यावेळी डबल बॉन्डेड कार्बन असेल तर कुठलाही ग्रुप असेल त्याला 2 वेळा कार्बन ॲटम अटॅच, त्याला 2 वेळा कार्बन ॲटम अटॅच आहे आणि त्याला H असेल. येतं लक्षात. जर आता ट्रिपल बॉन्ड आहे, मग हा ट्रिपल बॉन्ड इकडे आहे, त्याला ट्रिपल बॉन्ड C म्हणजे त्याला 3 C अटॅच आहे, त्याला काय 3 C अटॅच असतात. मग C डबल बॉन्ड O असेल, C डबल बॉन्ड O कार्बोनिल ग्रुप असेल एखादा, H कार्बोनिल अल्डिहाइड आपण घेऊ, तर तो कसा असणार आहे, C डबल बॉन्ड O म्हणजे 2 वेळा O असणार आहे त्याला आणि हा H. जर तुमच्याकडे कार्बोक्सिलिक ऍसिड असेल, कार्बोक्सिलिक ऍसिड असेल असं, तर काय असेल बघा, 2 वेळा O येतो त्याला अटॅच आणि हा OH. इस्टर असेल C डबल बॉन्ड O OCH3 असेल, कसं असेल मग, C हा O हा O हा O आणि हा C. ह्या दोघांमध्ये मोठा कोण असेल, तर ऑब्वियसली इस्टर मोठा असेल प्रायोरिटी ऑर्डरला. का ट्रिपल बॉन्ड असेल, C ट्रिपल बॉन्ड आहे, सिंपल आहे. काय सांगू शकता, C 1 2 3 नायट्रोजन असतात अशा प्रकारे. म्हणजे हे तुम्हाला माहिती पाहिजे कसं आलेलं आहे. पाठ करायची गरज नाहीये, एक्झाम्पल सॉल्व्ह केले किंवा फक्त हे लक्षात ठेवा, एक राईट डाऊन करून घ्या, हे राईट डाऊन करून घ्या तोपर्यंत येतं लक्षात. तर आता बघा आपण थोडेसे एक्झाम्पल्स घेऊ, सोपे सोपे एक्झाम्पल्स आहेत. प्रायोरिटी ऑर्डर कशी घ्यायची, त्याच्यावरती कसं सॉल्व्ह करायचं ते बघणार आहे आपण, आणि नंतर मग थोडेसे अवघड एक्झाम्पल्स देणार आहे आपल्याला. याच्यामध्ये न्यूमन्स प्रोजेक्शन फॉर्म्युला, तर अजून वेज लाईन फॉर्म्युलेचं कन्व्हर्जन फिशरमध्ये करायचं, तर फिशरमध्ये सोपं पडतं आपल्याला काढायला. आपण डायरेक्ट पण काढणार आहे, डायरेक्ट पण शिकवणार आहे कसं काढायचं, पण फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युलामध्ये आलं तर लवकर समजतं आपल्याला काढायचं. ठीक आहे, तर थोडक्यात आपण एक्झाम्पल्स घेऊ. बघा थोडंसं एक्झाम्पल सांगितले आहे आपल्याला. मी प्रायोरिटी ऑर्डर देईन तुम्हाला. एक्झाम्पल आता थोडंसं एक्झाम्पल
एक्झाम्पल तुम्ही दिलेलं आहे बुक्स मध्ये पण तुमचे एक्झाम्पल असेल बघा एखादं एक सोपं एक्झाम्पल घेऊ हा Cl आहे हा HL CH3 C2H5 काय होतं आता बघा याचं काय करायचं काय ना पहिली प्रायोरिटी ऑर्डर Cl त्याच्यानंतर आता इथं दोन C2 इथं पण कार्बन इथं पण कार्बन इकडे अजून एक कार्बन CH3 आहे आणि इकडं CH2 CH3 आहे म्हणजे इथं दोन हायड्रोजन आणि एक कार्बन आहे याची प्रायोरिटी ऑर्डर करायची आहे काय लक्षात तर याची प्रायोरिटी ऑर्डर कोण आहे C2H5 नंतर CH3 आणि मग शेवटी आपण नोंदणी करू पहिली प्रायोरिटी ऑर्डर फर्स्ट सेकंड थर्ड आणि फोर्थ आपण बघितले फोर्थचा विचार आपल्याला करायचा नाही कधी आपण करणार आहे ते सांगणार आहे तुम्हाला कधी करायचं आता इथं बघा हे डॉटेड लाईन वरती आहे ठीक आहे आपण विचार आता नाही केला सध्या मी सांगणार आहे हे लागणार आहे आपल्याला नंतर फोर्थ बघा काय सांगितलं कसं ठरलेलं आहे क्लॉकवाईज आहे घड्याळाचं काटा क्लॉकवाईज करतात हा काय नाही याचं कॉन्फिगरेशन काय आर कॉन्फिगरेशन मी जर याची मिरर इमेज काढली बघा आता मी दिसतोय इथं बघा मी जर याची मिरर इमेज काढली तर काय येते बघा जरा CN C H CH3 C2H5 प्रायोरिटी ऑर्डर तीच आहे बदलणार नाही 1 2 3 4 कसं बनलं घड्याळाचे उलटे आधीच पडलेले अँटी क्लॉकवाईज त्याला काय म्हणणार आपण S कॉन्फिगरेशन एस काय हे तुम्ही त्याची बरेच इमेजेस आहेत नाही शोधायचं आर आणि एस सिंपल आहे येते लक्षात कळलं खूप एक्झाम्पल घेऊ बघा आता थोडंसं फिशर एक्झाम्पल घेतो नंतर हे आपल्याला एक्झाम्पल भरपूर घ्यायचे पुढं मी थोडंसं फिशर प्रोजेक्शन घेतो तुम्हाला थोडंसं प्रॅक्टिस होण्यासाठी मी लवकर समजेल तुम्हाला या एच आणि सी ठीक आहे आता बघा फिशर प्रोजेक्शन मध्ये काय करायचं बघा काय लक्षात ठेवायचं आपण बघितलंय ज्यावेळेला आपण हा बेसलाईन फॉर्म्युला बघतोय जो लोवेस्ट प्रायोरिटी ऑर्डर आहे ती कुठे असते खाली आहे बिलो द प्लेन आहे तर फिशर करताना लक्षात ठेवायचं आहे ज्याची लोवेस्ट प्रायोरिटी ऑर्डर आहे ती बिलो द प्लेन पाहिजे खाली आलं पाहिजे हा व्हर्टिकल लाईनला आलं पाहिजे खाली ती एक लक्षात ठेवायचं घेणार आहे ते एक्झाम्पल बघा आपण आता प्रायोरिटी ऑर्डर काढू सगळ्यात जास्त आयटोमिक नंबर आयोडीन नंतर Br नंतर Cl बघा आणि नंतर लास्टला करू नंबरिंग आपण 1 आहे नंतर 2 आहे नंतर 3 आहे आणि हा 4 आहे हा ऑलरेडी बिलो दी प्लेन आहे मी वरतून बघतोय तर मला हे तीनच दिसणार आहे मला हे तीनच दिसणार आहे मी प्रायोरिटी ऑर्डर ठरवलं कसं येते क्लॉकवाईज केलं काय नाही आर काय नाही आर सिंपल आहे इथे लक्षात बघा पुढचं एक एक्झाम्पल आहे तुम्हाला CH2 CH3 सोपं आहे हे थोडी प्रॅक्टिस होणार तुमची मग आपण थोडीशी हार घेणार थोडंसं तुम्हाला प्रॅक्टिस होण्याचं बघा काय प्रायोरिटी ऑर्डर करून आता डायरेक्ट अटॅच कोण आहे पहिल्यांदा सगळे कार्बन आहेत इथे लक्षात म्हणजे काय झालं गोष्ट आता ह्या कार्बनच्या इकडे कुठं कार्बन आहे ह्या कार्बन इकडे ओळखचे ह्या कार्बन इकडे हायड्रोजन म्हणजे इकडे कार्बन नंतर हा कार्बन काय झाला ह्या कार्बनला पुढे ऑक्सिजन आहे 8 इकडे ॲटॉमिक नंबर 7 मग 6 म्हणजे प्रायोरिटी ऑर्डर सगळ्यात जास्त कोण आहे CH2OH नंतर CH2 NH2 नंतर CH2 CH3 आणि लास्ट वन करा नंबरिंग 1 2 3 आता हा H खालीच आहे कसं तुला 1 2 3 अँटी क्लॉकवाईज करला काय ऐसा सिंपल आहे खूप सोपं एक्झाम्पल पुढे बघू आपण तर आपलं एक एक्झाम्पल आपण भरपूर एक्झाम्पल घ्यायचे हे तुम्ही राईट डाऊन करून घेतलं असेल ठीक आहे राईट डाऊन करा तुमच्याकडे पेन पाहिजे ते तुम्हाला प्रॅक्टिस करायसाठी तर तुम्ही लिहून घेतलं तर नुसतं समज ऐकलं तर नाही होणार त्याला सारखं लिहून घ्यावं लागेल ठीक आहे मग एक 2-4 एक्झाम्पल देतो पटापट सोडवा तुमच्याकडे पाहिजे एक्झाम्पल्स H CH2 OH NH2
H. C1 CH OH CH double bond CH2 ओके है. बघा थोडं खाली पर्यंत चमकतंय. H SH R H. एक्झाम्पल देतो. सोडवा तुम्ही सोडवा पण सोडवायचं स्टार्ट करा. COH COO C2H5. सुरुवातीपर्यंत बघू सुट्टी आहे तुम्हाला काय करायचंय. H5 H CH CO CH. ठीक आहे. बघा आता हे करतो. सगळ्यात पहिल्यांदा ह्या कार्बनला कायरल कार्बन ॲटमला डायरेक्टली अटॅच करून आहे. कार्बन आहे, ऑक्सिजन आहे, कार्बन आहे. सगळ्यात जास्त ॲटॉमिक नंबर ऑक्सिजनचा आहे. OH प्रायॉर ऑर्डर OH. त्याच्यानंतर इथं आपण CH2 आणि CH2OH मध्ये कोण मोठं आहे सांगा बरं. आपण बघायचं बघितलं CH2 म्हणजे काय अल्डिहाइड आहे. डबल बॉन्ड OH म्हणजे कार्बन दोन ऑक्सिजनला अटॅच मग यायचे. इथं कार्बन आहे, दोन हायड्रोजन आहे आणि एक ऑक्सिजन यायचे. ते दोघांत मोठा कोण एकच ऑक्सिजन आहे, डबल ऑक्सिजन आहे. जर आपण कॅल्क्युलेट केलं जर ॲटॉमिक नंबरचं बघा इकडे 6 एक 7 एक 8 8 आणि हे 8 16 बरोबर. हे 6 हे 8 8 16 आणि 7 16 6 22 आणि 21. म्हणजे ॲटॉमिक नंबर जास्त ॲटॉमिक नंबरची बेरीज केली तर तो पण एक रूल वापरता येतो. CHO CH2OH आणि मग करा म्हणजे 1 2 3 आणि हा 4. आता बघा कंटिन्यूअस नाही 4 मध्ये चालू. आपण काय म्हणतो की ज्याची लोएस्ट प्रायोरिटी ऑर्डर आहे ती फ्युचर प्रोजेक्शनला खाली आलं पाहिजे. येत नाही येते याची वरती आहे. ठीक आहे. आपण जर आता आपण उत्तर काढलं काय होतं बघा 1 2 3 कसं ठरलंय अँटी क्लॉकवाईज ठरलंय. एस आहे तुम्ही एस उत्तर दिला असता आले सगळ्यांचं. पण ऍक्च्युली हा एस नाही हा आर. का आर आहे त्याची लोएस्ट प्रायोरिटी ऑर्डर आहे ती खाली डाऊन दी ग्रुप पाहिजे. तो आउटसाइड द प्लेन आहे आपला बिलो द प्लेन. तो इथे दाखवतोय तसं दाखवलेलं नाहीये. तर मग त्यासाठी गोल्डन रूल येतो. गोल्डन रूल काय सांगतोय डायरेक्ट कन्वर्जन काय येतं आर चेंज टू सॉरी एस चेंज टू आर. म्हणजे ऍक्च्युली याची काय आर कॉन्फिगरेशन आहे. तुम्हाला इथे एस पण त्याचा आर आहे का तर हा जो लोएस्ट प्रायोरिटी ऑर्डरचा जो ग्रुप आहे तो बिलो द प्लेन नाहीये तो ऑन द प्लेन आला वरती आलेला. मग हे कसं काढलं सर दरवेळी असंच करायचं. हा शॉर्ट कीज आहे. जे नीटचे पेपर सॉल्व्ह करताना जर असं दिसलं तुम्ही डायरेक्ट गोल्डन रूल वापरून काय करू शकता S2R सांगू शकता. पण हे कसं आलं हे जर मला दाखवायचं असेल तर मी एक्सचेंजचा रूल बोलू दाखवतो तुम्हाला. मी कसं उत्तर येते मी गोल्डन रूल अप्लाय केला. ज्यावेळेस लोएस्ट प्रायोरिटी ऑर्डर मला जर डाऊन द ग्रुप नसेल तर मी गोल्डन रूल वापरून डायरेक्ट काय केलं जे कॉन्फिगरेशन उत्तर आलेलं आहे त्याच्या अपोजिट लिहिलं. पण मी सर कसं आलंय चेक करायचंय तर मला एक्सचेंज रूल वापरावा लागेल. मला मी एक्सचेंज रूल वापरतो. बघा मी हा याचाच ग्रुप काढून घेतला CHOOH किंवा हे पुस्तक असेल. आता मी काय केलं CHO इथं OH आहे CH2OH आहे आणि हा आहे. मी प्रायोरिटी ऑर्डर दिली 1 2 3 आणि 4. आता एक फर्स्ट एक्सचेंज आहे. फर्स्ट एक्सचेंज रूल म्हणतो मी. एक्सचेंज रूल मध्ये काय करायचं तुम्हाला ज्याची लोएस्ट प्रायोरिटी ऑर्डर ते खाली आला पाहिजे डाऊन दी ग्रुपला. डाऊन दी ग्रुप आला पाहिजे. मग काय केलं हा H इकडे आला हा कुठे नेला काय झालं बघा CHO कुठलेच हलवत नाही फक्त तेच हलवलेलं आहे. H इथं आणला इथे काय आणलं CH2OH. परत म्हणजे करा 1 2 3 आणि 4. तुम्ही म्हणणार आता आलं सर
लोएस्ट प्रायोरिटी खाली आला नाही. ज्यावेळी तुम्ही पहिला एक्सचेंज करणार तुम्हाला सेकंड एक्सचेंज करावं लागतं आणि सेकंड एक्सचेंजची क्रायटेरिया आहे की सेकंड प्रायोरिटी ऑर्डर वाला ग्रुप हा टॉपला पाहिजे, म्हणजे फोर्थ वाला खाली आणि सेकंड वाला वरती. आता ऑलरेडी सेकंड वाला मला आलेला आहे बघा, की म्हणून सर ऑलरेडी सेकंड वाला वर आहे, तर मग आता सेकंड एक्सचेंज कशाला करायचं आहे? जर तो नसताच इन द केस तो दुसरीकडे असता तर आपण त्याला वर केला असता, पण ऑलरेडी तो वरती झालेला आहे. तर आता काय करायचं? हे दोन शिफ्ट होणार, सेकंड एक्सचेंज करायचं तुम्हाला. सेकंड एक्सचेंज काय आलं होतं बघा. आता सेकंड एक्सचेंज केलं, सेकंड तिथंच राहिलं, हे दोन शिफ्ट होणार होता. हा OH इकडे आला आणि हा CH2 OH इथं आला आणि इथं CH2 आणि इथं तुमचा H. करा नंबरिंग 1 2 3. आता फिरवा, काय होतं आलं क्लॉकवाईज करणार. म्हणजे हे जे डायरेक्ट सांगितलं होतं S चेंज टू R, हे डायरेक्ट असं आलं एक्सचेंज. हा तुम्ही असं करू शकता, पण याच्यात वेळ जाणार आहे, तुमचा वेळ जाणार आहे. पण हे वेळ जाण्यापेक्षा काय करा, जर कधी करायचं बघा, कधी करायचं आहे. मी इथं वापरलं नाही, मी आज पहिले एक्झाम्पल घेत होते. H डाऊन द ग्रुप होता त्यामुळे घेतलं नाहीये. H आता इथं व्हर्टिकल लाईन आणि हॉरिझॉन्टल लाईनला. त्यामुळं ज्यावेळी तो लोएस्ट प्रायोरिटी ऑर्डर वाला बिलो द प्लेन नसेल त्यावेळी तुम्ही डायरेक्ट काय करायचं, गोल्डन रूल वापरायचा किंवा एक्सचेंज रूल वापरायचा. त्याला गोल्डन रूल म्हणा, काही जण त्याला एक्सचेंज रूल म्हणतात, तरी चालू शकतं. गोल्डन रूल पण म्हणू शकता, एक्सचेंज रूल पण म्हणू शकता. सिंपल आहे, हे लक्षात राईट डाऊन करून घ्या. बघा काय याचं पुढचं एक्झाम्पल बघायचं काय बघा काय. आता प्रायोरिटी ऑर्डर पहिल्यांदा OH, नंतर अल्काइन C ट्रिपल बॉन्ड CH, नंतर CH डबल बॉन्ड CH2, नंतर H. करा 1 2 3 आणि 4. अँटी क्लॉकवाईज यस, कॉन्फिगरेशन यस. आता इथे जस्ट टू आर होईल का? नाही होणार. का नाही होणार? कारण H बिलो द प्लेन आलाय, खालीच आहे. त्यामुळे आता तुम्हाला एक्सचेंज रूल वापरून सांगणार. सिंपल आहे, एका लक्षात क्लिअर होते का? इथं बघा, चला प्रायोरिटी ऑर्डर हा सल्फर आहे, आयोडीन पहिल्यांदा. हा पीएच कोण? फिनाइल रिंग. पीएच कोण? फिनाइल. म्हणजे आयोडीन सल्फर SH पीएच नंतर H. करा नंबरिंग 1 हा 2 हा 3 हा 4. कसं फिरलंय? अँटी क्लॉकवाईज. काय आलं? सिंपल आहे. बघा इथं काय आहे बघा, नंबरिंग करा. चला लोक सगळे कार्बन आहेत, पण हा फक्त डबल बॉन्ड आहे O. C डबल बॉन्ड O इस्टर आहे. हा अल्डिहाइड आहे, हा ऍसिड आहे, म्हणजे हा एक नंबर आहे ना इस्टर. COO C2H5O, नंतर कार्बोक्सिलिक ऍसिड, नंतर अल्डिहाइड, नंतर कसं आहे मग 1 2 3 आणि हा कसं फिरलं? अँटी क्लॉकवाईज S कॉन्फिगरेशन. येते लक्षात? हा मी हे कधी करतोय, ज्यावेळी बिलो द पिरियोडिक टेबल म्हणजे प्रायोरिटी ऑर्डर ज्याची लोएस्ट आहे तो कुठं आला पाहिजे? खाली आला पाहिजे, तरच चेंज होत नाही. जर तू वर आला व्हर्टिकल लाईनला किंवा दुसरीकडे पुढं, तर तुम्हाला एक्सचेंज रूल वापरावं लागणार आहे. त्याचं उत्तर एक्सचेंज रूल घ्यायचं. ठीक आहे, चला पुढे बघायचं काय. आता नंतर सांगा मला, इथे नायट्रोजन सगळे सेम आहे. इथे NO2 आहे, इथे काय N डबल बॉन्ड O मायनस असं आहे ना. इथे किती होती? 3 ऑक्सिजन आहे, म्हणजे प्रायोरिटी ऑर्डर पहिली NO2 ची येणार, नंतर NH2 NHCH3 अमाइन आहे. हा अमाइन आहे, तर मग पहिल्यांदा काय येईल? NHCH3, नंतर NH2 येईल, नंतर काय आहे बघा सांगा. 1 2 3 4. कसं करणार? अँटी क्लॉकवाईज S आणि चेंज होणार नाही, कारण लोएस्ट प्रायोरिटी ऑर्डर बिलो आहे. इथं बघा बघा, हा इस्टर आहे, हा पण इस्टर आहे, पण इथं CH3 तर C2H5 दोन कार्बन आहे आणि हा अल्काइन म्हणजे COO C2H5 COO CH3 C ट्रिपल बॉन्ड CH आणि 1 2 3 आणि हा 4. क्लॉकवाईज आलं का? आलं. पण हा H कुठे आहे? बिलो द प्लेन नाहीये,
पुढे तो बिलो द प्लेन नाहीये, मग काय करणार? एक्सचेंज रूल किंवा गोल्डन रूल काय? एच आर चेंज टू एस, आर चेंज टू एस. येईल का एस? येईल का एस? बरोबर चेक करा. मी थोडंसं फास्ट मध्ये घेतो बघा. तुमचं क्लिअर होईल. C2H5 H COOCH3 करा सोडवायचं नाही पण ट्रिपल बॉन्ड CH 1 2 3 4. मला चौथा इथं आणायचा आहे. फर्स्ट एक्सचेंज केलं मी, एक्सचेंज केलं काय होईल? इथं काय आलं? COCH3, इथं आलं H, हे तसंच राहिलं CO C2H5, इकडं C ट्रिपल बॉन्ड CH. म्हणजे करा 1 2 3 4. आता सेकंड बरोबर आणायचा, हा इकडे आणायचा, सेकंड एक्सचेंज करावा लागेल. सेकंडला काय होईल? इथे लिहितो बघा. इथं आलं COO CH3 COO C2H5. इकडे काय? इथे तसंच आहे C ट्रिपल बॉन्ड CH, इथं आला H 1 2 3 4. कसं फिरलं? अँटी क्लॉकवाईज फिरलं. काय आलं? आलं काय? बघा आर आलं पण लोएस्ट प्रायोरिटी ऑर्डर वरती होता. मी डायरेक्ट एक्सचेंज रूल वापरला, आर एक्सेस टू एस. आणि मी जर सॉल्व करून बघितलं तर त्याचं उत्तर तर काय येत आहे? काय येत आहे? एसच उत्तर आहे. सिंपल आहे. येते लक्षात? क्लिअर काय होतं? अजून भरपूर एक्झाम्पल मला घ्यायचं आपल्याला बघा. चला पुढे घेऊ आपण. किती झालं आपलं? अजून एक एक्झाम्पल घेऊ आपण. ठीक आहे बघा, हे झालं असेल घेऊन तुमचं. सॉल्व करा. चला सायनाइड आहे. थोडी प्रॅक्टिस होईल, म्हणजे मला थोडेसे हार्ड एक्झाम्पल घ्यायचे, पण त्याच्यावर तुमची थोडीशी प्रॅक्टिस झाली पाहिजे. सोडवा. सॉल्व करा. चला समजते बघायचं थोडंसं. थोडंसं बेन्झीन आहे, फिनाइल. इकडे मी 5 मेंबर अल्कीन घेतलाय. इकडे मी घेतोय सायक्लोहेक्झेन आणि इकडे मी घेतोय H. करा बरं सॉल्व करा. सॉल्व करा. चला केलं ना? सॉल्व झालं. बघा बरं काय आलं इथं. आता पहिली प्रायोरिटी ऑर्डर नायट्रोजन NO2, नंतरून NH2, नंतरून Cl, नंतरून H. 1 2 3 4. काय बघा सांगा. कसं फिरलं? क्लॉकवाईज फिरलं. R पण हायड्रोजन कुठे आहे? व्हर्टिकल लाईनला आहे, बिलो नाहीये. R चेंज टू S. तुम्ही एक्सचेंज करून बघा, उत्तर येणार. इथं करू. पहिल्यांदा OH फर्स्ट, NH2. आता मी प्रायोरिटी ऑर्डर लिहित नाही, डायरेक्ट 2 3 4. काय बघा क्लॉकवाईज फिरलं पण R आलं, पण R चेंज टू S. का? हायड्रोजन कुठे आहे? व्हर्टिकल लाईन आहे, बिलो द प्लेन नाही. इथं आणि थोडंसं बघा Br इथं आहे फर्स्ट, इथं CH2Br आहे, इथं CHBr आहे. हा सेकंड येईल, हा थर्ड येईल, हा फोर्थ येणार. कसं येईल? अँटी क्लॉकवाईज फिरला यस, पण हायड्रोजन कुठे आहे? ऑन द प्लेन मध्ये येतोय, बिलो द प्लेन पाहिजे. R चेंज टू S चेंज टू कॉन्फिगरेशन काय आहे R मध्ये. तुम्ही एक्सचेंज करा, एक्सचेंज करून उत्तर येणार आहे बघा. ठीक आहे, हे सांगा मला. चला
आता याची प्रायोरिटी ऑर्डर पहिली हा येणार आहे 1. अरे बेन्झीन आहे, हा कार्बन आहे ना, हा किती कार्बन ऍड असेल, इकडे डबल बॉन्डेड सी आहे, म्हणजे बघा हा सी इकडे अटॅच आहे, इकडे एक सी आहे त्याला, इथे डबल बॉन्डेड कार्बन आहे, आणि डबल बॉन्डेड कार्बन म्हणजे इथे किती असतात, 3 कार्बन असतात. येत आहे असं असणार आहे. म्हणजे प्रायोरिटी ऑर्डर पहिली याची येणार आहे, मग 2 3 4. कसं ठरलंय, अँटी क्लॉकवाईज एस, पण प्रायोरिटी ऑर्डर एच ची कमी आहे, खाली पाहिजे होता, वर आहे एस चेस टू आर, गोल्डन रूल ऑफ बाय ऍक्शन. सिंपल आहे, येत्या लक्षात. सोपे एक्झाम्पल्स आहेत सगळे. आता थोडेसे एक्झाम्पल्स मी बदलणार आहे बघा, आणि मी तर थोडेसे वेगळे एक्झाम्पल्स घेणार आहे. मी आता काय करतो बघा, वेज-डाइन फॉर्म्युलेचे एक्झाम्पल्स घेणार आहे. कुठले एक्झाम्पल्स घेणार आहे, वेज-डाइन फॉर्म्युला. वेज-डाइन फॉर्म्युला थोडंसं टफ जातो करायला, खूप सोपे. तुम्ही ट्रिक सांगणार आहे, तुम्हाला काय करायचं, वेज-डाइन फॉर्म्युलेचं कन्वर्जन तुम्ही कशामध्ये घ्या, फिशर मध्ये करून घ्या, सोपं जाणार. म्हणजे जरी डायरेक्ट वेज-डाइन काढता आलं तरी चालतंय, सोपं जातं, वेळ वाचतो त्याच्यामध्ये. बघा एक एक्झाम्पल देतो, वेज-डाइन डायरेक्ट देतो. हा Br आहे, हा Cl आहे, हा H आहे, ठीक आहे. इथं NH2 आणि इथं H3 आहे. आता डॉटेड लाईनचा अर्थ काय असतो माहिती आहे, डॉटेड लाईनचा अर्थ काय होतो सांगा बरं. तिथं बिलो दी प्लेन आहे, बिलो दी प्लेन असणार आहे. इथे लक्षात, सोपं आहे बघा. काय मग बघा सांगा चला, प्रायोरिटी ऑर्डर पहिली 1 2 3 4. कसं ठरलंय, क्लॉकवाईजच ठरलंय. आणि हा याच्या ऑलरेडी डॉटेड लाईन दाखवलाय, तो बिलो दी प्लेन आपण बघितलं वेज-डाइन फॉर्म्युलामध्ये. हा जो हे दोन आहेत ते ऑन द प्लेन आहे, हा बिलो अबव द प्लेन आहे, आणि हा बिलो द प्लेन आहे. म्हणजे ऑलरेडी हा बॅक साइडला आहे, म्हणजे काय आलं, आर कॉन्फिगरेशन आलं. येतं लक्षात, सिंपल आहे. अजून एक एक्झाम्पल मी देतो बघा. इथं बघा एक सिंपल एक्झाम्पल देतो, एक सिंपल एक्झाम्पल घेणार आहे. इथं एच आहे, इथं OH दिलेलं त्यांनी, CH2OH आहे, आणि बघा CH. बघा काय प्रायोरिटी ऑर्डर, फर्स्ट सेकंड थर्ड. कसं ठरलंय, अँटी क्लॉकवाईज एस, पण याचं कॉन्फिगरेशन आर आहे, एस चेंज टू आर. का, कारण जो एक्स आहे तो लोवेस्ट प्रायोरिटी ऑर्डरला आहे, तो बिलो दी प्लेन पाहिजे होता डॉटेड लाईनवर. तो दाखवताना कुठे वर्टिकल म्हणजे ऑन द प्लेन दाखवलेला आहे, आणि जो मोठा ग्रुप आहे तो खाली दाखवलेला आहे. म्हणजे जो आहे त्याची प्रायोरिटी ऑर्डर जास्त आहे, तो बिलो दी प्लेन आहे, असं होत नाहीये. मग आता हे असे जर एक्झाम्पल असेल, हे सोपं झालंय तुम्हाला, ठीक आहे. तुम्हाला डायरेक्ट कळालं की हा याची इथं नाहीये, असं पण काढू शकता. किंवा ह्याचं कन्वर्जन आपल्याला कशामध्ये करायचंय, फिशर मध्ये करायचं. म्हणजे न्यूमन्स सॉरी वेज-डाइन फॉर्म्युल्याचं कन्वर्जन तुम्हाला न्यूमन्स मध्ये करायचं. वेज-डाइन फॉर्म्युल्याचं कन्वर्जन तुम्हाला कशामध्ये करायचंय, न्यूमन्स मध्ये करायचंय. तर तुम्ही ते कसं करू शकता बघा. मी एक एक्झाम्पल तुमच्यासाठी घेतो बघा, एक सिंपल एक्झाम्पल आहे की त्याच्यात तुम्हाला क्लॅरिफाय होईल लगेच. बघा एक एक्झाम्पल मी घेतलं, सोपं एक्झाम्पल घेऊ. COOH हा कार्बन आहे. आता मी फिशर दाखवत नाही, कार्बन दाखवतो काय. हा H आहे, हा वेज-डाइन वरती OH आहे, आणि ऑन द प्लेन CH3 घेतलं बघा मी, ऑन द प्लेन CH3 घेतलं. आता हा जर मॉलिक्यूलचा विचार केला बघायचा, तर मी तुम्हाला एक थोडंसं ठीक आहे तरी दाखवतो बघा. एक दोन प्लेन सारखेच आहेत, हा ठीक आहे. बघा हा COH आणि CH3 हे एकाच प्लेन वरती आहेत. तुम्ही असं एकाच प्लेन वरती जाणार घेतलं, एकाच प्लेन वरती, ठीक आहे. बघा एकाच प्लेन वरती घेतलेले त्यांना. आणि हा H देतो आपण लाल पेनी दाखवू, H असा बिलो द प्लेन आहे, आणि हा OH टेट्राहेड्रल थोडीशी जॉमेट्री दिसते बघा. असं हे दोन ऑन द प्लेन आहेत, टेट्राहेड्रल जॉमेट्री. हे दोन ऑन द प्लेन आहेत, हा बिलो द प्लेन आहे, हा अबव द प्लेन टुवर्ड ऑब्झर्वर तुमच्या बाजूला, ठीक आहे. आता मला काय करायचं आहे की हे जे बिलो द प्लेन आणि अबव द प्लेन आहे त्याला रोटेट करायचं असतं. कधी, मला ज्यावेळी वेज-डाइन फॉर्म्युल्याचं कन्वर्जन फिशर मध्ये करायचं. म्हणजे मी काय करणार आहे, हे जे असे आहेत ना,
मी ह्याला असं फिरवणार आहे, असं फिरवलं. म्हणजे ऍक्च्युली ज्यावेळी फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला मी काढत असतो, मी फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला काढतो, ज्यावेळी असं काढतोय, हे जे दोन आहेत ना, म्हणजे ऍक्च्युली हे जे व्हर्टिकल लाईन्स वरती, सॉरी हॉरिझॉन्टल लाईन वरती आहे, ती प्लेन पासून वर असतात, प्लेन पासून वर असतात, आणि ही जी व्हर्टिकल लाईन आहे ती प्लेन पासून खाली गेलेली असते. म्हणजे वर आलेले आणि खाली गेलेले, म्हणजे आपण असं दाखवू शकतो असं. त्यामुळे जेव्हा फिरवतो आपण त्यावेळी ते दोन वरती येतात. म्हणजे मी काय केलंय, त्याला असं फिरवलंय, ह्याच्या वेळी असं फिरवलं की हे दोन व्हर्टिकल सरळ हॉरिझॉन्टल येणार आणि हे दोन व्हर्टिकल येणार. म्हणजे मी काय दाखवतो प्लेन मध्ये, हे जर मला दाखवायला गेलो आपण तर मी असं करतो बघा, COH आणि तर CH. आता काय करायचं, हा जो डॉटेड वाला आहे ना, जो बिलो द प्लेन आहे हायड्रोजन, जो ज्या साईडला आहे त्या साईडला दाखवायचा, त्याच्या ऑपोजिट लाईनला काढायचा. हा राईटला आहे तर राईटलाच ठेवायचा त्याला H, आणि हा OH काढायचा. याच्या लक्षात बघा, मी याचं पण कॉन्फिगरेशन काढू शकतो. कसं काढणार बघा, मला डायरेक्ट काढायला तुम्ही 1 आहे, याचं 2, हा 3, बरोबर आहे, आणि हा 4. कसं फिरलंय, फिरलं कसं, अँटी क्लॉकवाईज फिरलं S आहे, आणि हा तसंच बिलो द प्लेन आहे, बरोबर. इथं काढायला गेलं तुम्हाला काय 1 2 3 आणि हा 4 आहे, बरोबर आहे का. सांगा क्लॉकवाईज फिरलं. आता बरोबर सर आर आलेलं आहे, पण हायड्रोजन लोवेस्ट प्रायोरिटी ऑर्डर वाला आहे, बिलो द प्लेन पाहिजे. कुठे आहे, ऑन द प्लेन आहे, म्हणजे R चेंज टू S, म्हणजे हे दोन्ही बरोबर आहे. म्हणजे याचं स्ट्रक्चर हेच आहे, बरोबर S आहे, आणि इथं पण S. याचं कॉन्फिगरेशन काय आहे, S आहे. येथे सिम्प्लिफाय, येथे लक्षात कसं, न्यूमन्सचं सॉरी वेज लाईन फॉर्म्युल्याचं मी काय कन्वर्जन केलं, न्यूमन्स सॉरी फिशर मध्ये केलं. अजून एक एक्झाम्पल घेऊ आपण बघा, इथं करायचं आहे तुम्हाला बघा, अजून एक थोडंसं एक्झाम्पल घेऊ. बघा, हा कार्बन आहे, त्या कार्बनला काय केलं, CL इथे दिलं आणि BR दिलं, वेज लाईन फॉर्म्युला दिला आहे. ठीक आहे. आता मला याचं R आणि S काढायचं बघा. आता याच्यामध्ये डबल कार्बन, काय दोन कार्बन आहे. इथं काय, हे दोन आपल्याला माहिती आहे CH3 आहेत. ठीक आहे. या कार्बनला इथं काय असणार आहे, हायड्रोजन असणार आहे. या कार्बनला पण काय असणार आहे, म्हणजे काय की वर्टिकल आपण अशी धरू, दोन कार्बन आहे, 1 2 3 4, 1 2 3 आणि हा 4. इथं CH3 आहे, इथं CH3 4 नंबर. ठीक आहे. आता हा Cl काय बघा, हायड्रोजन ज्या बाजूला त्या बाजूला, त्याचा हायड्रोजन इकडेच राहील, Cl कडे राहील, बरोबर का. याचा हायड्रोजन इकडे लेफ्ट आहे, फिरवला काय करतो मी, तर Br कडे येईल आणि H इकडे राहील. आता मला R आणि S काढायला सोपं जाईल. इथं पण मी काढू शकलो असतो, इथे सुद्धा काढू शकलो असतो, पण इथं सोपं जात नाही. याचं थोडंसं अवघड आहे, सोपं जाईल तुम्हाला काढायला. म्हणजे कधी कधी याचं जर हार्ड जात असेल, तुम्हाला कळत असेल प्रायोरिटी ऑर्डर, तर ह्याच्याकडे लगेच कळणार तुम्हाला फिशर. म्हणून मी वेज लाईन फॉर्म्युल्याचं फिशर शिकवतो. जर इथं कधी गडबड झाली इथे येणारच आहे, पण जर नाही चालत तर फिशर करून काढा, सोपं जाणार, मार्क जात नाही. काय बरोबर सांगा. आता प्रायोरिटी ऑर्डर करू. फर्स्ट, आता हा कायरो कार्बन आहे, हा पण कायरो कार्बन आहे. ह्या कायरो कार्बनला 4 आयटम कुठले, 1 2 3 आणि हा पूर्ण 1 आहे. पण ह्या कार्बनला इथं कार्बन अटॅच आहे, पण इकडे Cl आहे, म्हणून प्रायोरिटी ऑर्डर फर्स्ट, याची प्रायोरिटी ऑर्डर सेकंड, याची प्रायोरिटी ऑर्डर थर्ड आणि ही फोर्थ आहे. कसं फिरलंय, कसं फिरलं, अँटी क्लॉकवाईज फिरलं. पण लोवेस्ट प्रायोरिटी ऑर्डर खाली पाहिजे होता, तो लेफ्ट आहे, म्हणजे काय आलं, हा फिरलाय अँटी क्लॉकवाईज, पण आहे क्लॉकवाईज. S चेंज टू R, म्हणजे आपण काय सांगू, जो C2 कार्बन आहे त्याचं आपण कॉन्फिगरेशन R येणार आहे. कॉन्फिगरेशन काय, आणि C2 चं मला काढायचं काय, फर्स्ट तर हा पूर्ण काय
सेकंड येईल, हा थर्ड येणार आहे आणि हा फोर्थ येणार आहे. काय आता अँटी क्लॉकवाईज फिरलं, आता अँटी क्लॉकवाईज फिरलंय आणि एस सॉरी इथं काय एच आहे ऑन द प्लेन आहे, बिलो पाहिजे होता कसं फिरलेलं आहे अँटी क्लॉकवाईज फिरलंय आर एस चेस टू तर बरोबर म्हणजे आर. ठीक आहे, जमेल. अजून एखादं देऊ का एक्झाम्पल सोडवता फास्ट मध्ये बघा, सोपं आहे असंच घेऊ फास्ट मध्ये. बघा इथे मी OH या Cl इथे मी म्हणजे काय मिथाइल काळा प्रमाण चालवतात. इथं मी काय असणार आहे हायड्रोजन, इथं काय असेल हायड्रोजन, इथं काय असेल हायड्रोजन. म्हणजेच काय तीन कार्बन कार्बन आहेत. इथं CH3 आहे, इथं CH3 सांगा लवकर चला. हा इकडे H इकडे OH, हा Br म्हणजे H इकडे येईल, Br इकडे ट्रान्सफर होईल, फ्लिप करतोय, H इकडे येईल, Cl इकडे. काढा चला आता RNS काढतो तुम्ही. होमवर्क आहे तुम्हाला RNS मी सांगून देतो मला काय C2 चा त्याचा 1 2 3 4 आणि 5. C2 काय बघा, C2 R आहे, C3 S आहे, C4 S आहे. कॅल्क्युलेट करा बघा येते का सांगा. ठीक आहे, कमेंट करायची मला, उत्तराची कमेंट करायची बरोबर आहे काय, जर चुकत असेल तर कमेंट करा, बरोबर असेल तरी कमेंट करा. ठीक आहे, आता थोडंसं वेगळं घेऊ. आता मी न्यूमन्स घेतो बघा, आता न्यूमन्स घेऊ आपण बघा. सॉरी आता मी काय केलं, बेस लाईन फॉर्म्युलाचं कन्वर्जन फिशर मध्ये केलं. आता आपल्याला न्यूमन्सचं फिशर करायचंय. का करतो मी हे, का घेतोय हे तुमच्या बुक्स मध्ये नाहीये, पण आपल्याला जे SN1 SN2 चे एक्झाम्पल सोडवायचे, इव्हन E2 चे एक्झाम्पल्स, जे नीटचे सोडवायचे, त्यासाठी स्टिरियोकेमिस्ट्रीचे एक्झाम्पल्स पडतात. आणि ते स्टिरियोकेमिस्ट्रीचे एक्झाम्पल पडले की मग गडबड होते आणि मग मुलांना ते उत्तर सी साठी ट्रान्स ते उत्तर सांगता येत नाही, त्याचं कॉन्फिगरेशन सांगता येत नाही. त्यासाठी आपण घेतोय. ठीक आहे, आता बघा न्यूमन्स प्रोजेक्शन फॉर्म्युला. न्यूमन्स आपल्याला माहितीच आहे काय. न्यूमन्स मध्ये बघा एक कार्बन, हे जो हा कार्बन तो फ्रंटचा आहे आणि बॅकचा कार्बन. बघा त्याचे एक्झाम्पल कुठे घेतले, COH इथं OH आहे, हा H, हा फ्रंट वाला आहे तुमचा आणि जो बॅक वाला आहे तो मागचा आहे. बघा आपण थोडंसं वेगळं पेन निघालो, मी लाल पेन यूज करतो बघा दिसतोय का. आणि दुसरं पण काय COH, हा OH आणि हा H दिसतंय. ठीक आहे, दिसतंय ना, दिसतंय ना. ठीक आहे, बघा थोडंसं वेगळा पेन आहे बघा, हे दोन आहे. आता मी जर हा न्यूमन इक्लिप्स आहे, हा कुठला आहे इक्लिप्स कन्फर्मेशन इक्लिप्स. मी जर ह्याला फिरवलं 60 डिग्री, मी ह्याला फिरवलं 60 डिग्री तर काय होईल बघा, 60 डिग्री फिरवलं तर फ्रंट कसा जातो आपल्याला माहिती आहे. फ्रंट कार्बन कसाच राहणार आहे, तो फिरत नाहीये, तो स्टेडी ठेवलाय. OH हा OH आणि हा H. काय झालं बघा, हा COH इथं आला, हा H इथं OH आला आणि हा H इथं आला. असा 60 डिग्री म्हणजे बॉन्ड अँगल किती आला ना, 60 डिग्री बॉन्ड अँगल बघा. ह्याच्यामध्ये बॉन्ड अँगल किती आहे 60 डिग्री. परत फिरवला तर तो OH इथे, परत हा गॉस कन्फर्मेशन आहे, हा इक्लिप्स आहे. परत 60 डिग्री फिरवलं तर परत इक्लिप्स तयार होईल, परत गॉस होईल, अँटी गॉस, परत इक्लिप्स, परत गॉस. असं आपण आकड्यामध्ये सगळं झालेलं आहे. आता मला काय करायचं आहे, मला फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला काढायचा आहे आणि मी फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला मी इक्लिप्स वरून काढतो, मी गॉस वरून कधी काढतो का नाही काढत, कारण फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला थेरॉटिकली बाय whom इट इज अ इक्लिप्स न्यूमन. इक्लिप्स न्यूमन म्हणजे थेरॉटिकली जे फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युले आहेत, फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युले हे न्यूमन्स इक्लिप्स असतात, इक्लिप्स न्यूमन्स असतात. मग ते इक्लिप्सच पाहिजे, याचं काढता येते थेरॉटिकली. हा काढता येईल पण मग ते थोडंसं वेगळं मी दाखवणार आहे, पण ते ऍक्च्युली थेरॉटिकली करेक्ट येत नाही. ऍक्च्युली तुम्हाला जर ह्याचं काढायला गेलं तर तुम्हाला पहिले हा रोटेट करावं लागेल इक्लिप्स मध्ये आणि मग इक्लिप्स तुम्हाला न्यूमन्स काढावं लागेल. कसं काढायचं बघा, न्यूमन्सचं इक्लिप्स सॉरी
इक्लिप्स न्यूमन्सचं मला फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला काढायचे. 2 कार्बन असणार आहेत, 2 कार्बन, कायरल कार्बन 2 निघायचे. बघा आता जसं हा घेतलेला आहे, हा जो कार्बन आहे COOH, हा वरचा बघा, हा COH वरती आला, OH राईटला आहे, OH राईटला, H लेफ्टला आहे, H लेफ्टला. सिंपल आहे. आता मला बॅक साइडचा जो लिहायचा आहे, जो खालचा कार्बन आहे बॅक साइडला आहे, तो इथे बघा. आणि याच्या काय करायचं आहे, हा COH जो खाली येणार आहे, COH आणि हा OH राईटला आहे, हा H लेफ्टला आहे, हा H. अशा येते लक्षात. सिंपल आहे. बघा मी काय केलं, जे फर्स्ट वरचा कार्बन आहे COH राईट वरती, हा OH राईट, हा H लेफ्ट. हा जो बॅकचा आहे तो खाली येणार आहे COH, OH लेफ्ट, सॉरी OH राईट, H. सिंपल आहे. त्या पद्धतीने आता तुम्ही याचं पण काढू शकता RS. आता इथं काढणं अवघड जाणार, तुम्हाला RS कळणार नाही, याच्यावर तुम्ही लगेच RS काढू शकता. सांगा लवकर. 1 2 सॉरी 1 इकडे येईल बघा, हा 2 येईल आणि हा 3 येईल, हा 4 येईल. 1 2 3 कसं गेलं, क्लॉकवाईज गेलं. पण कसं येईल बघा, सॉरी COH आहे, इथं डबल O येणार आहे, C डबल बॉन्ड O OH आहे, म्हणजे 1 2 आणि 3 OH आहे. इथे एकच OH आहे, सॉरी हा सेकंड आहे आणि हा थर्ड प्रायॉरिटी आहे. सॉरी करेक्शन करून घ्या. कसं केला, अँटी क्लॉकवाईज केला, पण हा लोएस्ट प्रायॉरिटी ऑर्डर बिलो पाहिजे होती, म्हणून काय आलं C2 चं R. याचं काढायला गेलं होतं, इथं फर्स्ट येईल, नंतर हा सेकंड येईल, नंतर हा थर्ड येईल. कसं गेलं, क्लॉकवाईज गेलं, पण हा H इकडे आहे, C3 येईल. सिंपल आहे. आता मी ह्याचं पण काढू शकतो, पण थेरॉटिकल ती बरोबर नाहीये, असं काढता येत नाहीये. पण जर मी काढायचा प्रयत्न केलाच, बघा मी जर काढायचा प्रयत्न केलाच तर काय येईल बघा, हा COH इथे येईल, हा OH इथे येईल, हा H इथे येईल. आता हा काढायचा आहे मला, तर मी कसं काढणार बघा, हा जर आहे ना OH इथेच घेणार आहे, काय करणार आहे, हा OH इथेच घेणार आहे. आता मुलं हा COH इथे लिहा आणि हा H इथे लिहा, असं होत नाही, का रोटेट होते मला इकडे, मी पर्टिक्युलर इन्व्हर्ट करून लिहिला. हा COH इकडे लिहायचा आहे, H इकडे, म्हणजे काय COOH आणि हा H. मला असं लिहायचं. पण असं का लिहिलं, हा वरती ठेवलेला आहे. हे का काढलेलं आहे, ऍक्च्युली हा गॉज आहे, गॉज कन्फर्मेशन आहे. मला याचं पहिले इक्लिप्स करावं लागेल आणि मग काढता येईल. तुम्ही डायरेक्ट ऍक्च्युली काढतोय, फर्स्ट कार्बन फुलच लिहायचं आहे, सेकंड मध्ये काय करतो, हा OH खाली लिहायचा आहे, हा COH लेफ्टला लिहा, हा H इन्व्हर्ट करून घ्या. अगदी बरोबर कनेक्शन करायसाठी बघा, मग परत काढलं, फर्स्ट सेकंड थर्ड आणि हा फोर्थ आहे. तर कसं करताय, अँटी क्लॉकवाईज, H अबो आहे, म्हणजे काय येणार C2 R येणार. C2 काय आलं R, हे झालं असेल तुम्ही पुस्तक येतं बघा, ठीक आहे. आणि हा घेतला तर फर्स्ट सेकंड थर्ड, काय झालं क्लॉकवाईज करला, पण H इकडे आहे S, म्हणजे बरोबर हे आणि हे सेम आले बघा. इथं पण C2 R होता आणि C3 S होता, आपण C2 R आलेला आहे, C3 S आहे. सिंपल आहे. म्हणजे आपण काढू शकतो, फक्त एक पॉसिबिलिटी लक्षात ठेवायची, सिंपल वे स्टॅगर्डचे इक्लिप्स करा, इक्लिप्स करा, म्हणजे तुम्हाला जास्त करून पाठ करायची गरज नाही. सिंपल आहे. इथं आपण बघा न्यूमन्सचं फिशर केलं, वेजन लाईन फॉर्म्युलेचं फिशर केलं, का फिशर सोपं पडतं आपल्याला काढायला. येते लक्षात. एक थोडेसे एक्झाम्पल घेऊ, तुमच्यासाठी मी एक्झाम्पल्स देतो, होमवर्क करा, आपण सोडवून वाटलं तर थोडेसे आपण एक्झाम्पल्स घेऊ, सोपे एक्झाम्पल्स आहेत, ठीक आहे. बघा एक एक्झाम्पल देतो मी. बघा सी आहे, बी आर आहे, डॉटेड लाईनवर एच आहे, बेस लाईन फॉर्म्युल्यावरती एफ आहे आणि इकडं आयोडीन आहे. चला बघा, सांगा चला काय ते बघा. काय काढते, फर्स्ट सेकंड
थर्ड आणि हा फोर्थ आहे. जो लोएस्ट प्रायोरिटी ऑर्डर आहे त्याच्या ऑलरेडी डॉटेड लाईन लागलेला आहे, चेंज करायची गरज नाहीये. काय करलं, अँटी क्लॉकवाईज करलाय. कॉन्फिगरेशन काय म्हणजे तुम्ही डायरेक्ट पण काढू शकता जर जमली होत असेल. आता एक तसं आता हे सोपं आलंय. जर आपण दुसरं काढलं बघा, माझ्याकडे एक एक्झाम्पल आहे असं, एच डॉटेडला बी आर आलेलं आहे. वेज लाईन फॉर्म्युल्यावरती वेज लाईन वरती CH3 आहे आणि इकडे Cl आहे. आता काढा बरं, चला प्रायोरिटी ऑर्डर बघू. फर्स्ट, सेकंड, थर्ड. कसं करलंय, अँटी क्लॉकवाईज. तर आता अँटी क्लॉकवाईज करलेलं आहे, उत्तर आहे ना यस आहे, ठीक आहे. पण लोएस्ट प्रायोरिटी ऑर्डर जो H डॉटेड लाईन आपण ऑलरेडी ऑन द प्लेन आलेला आहे आणि ज्याची प्रायोरिटी ऑर्डर सगळ्यात जास्त आहे तो कुठे आहे, डॉटेड लाईनवर आलेला आहे. म्हणजे ऍक्च्युली S चेंज टू R असणार आहे. S चेंज टू R कॉन्फिगरेशन असणार आहे. वाटतं तर तुम्ही याचा एक्सचेंज फॉर्म्युला करून बघा, जमेल का? आता वेज लाईन फॉर्म्युला करा बघा. आता आता बघा, हे तुम्हाला जमलं पाहिजे. त्या म्हणता आठलं बरोबर आहे का? की असं कन्फ्युजन आहे ना. आता बी आर डॉटेड लाईनला आहे म्हणजे S चेंज टू R करायचं आहे, उत्तर बरोबर येईल का? तर आपण वेज लाईन करून बघू. सिंपल वे. त्यासाठी तर शिकवलंय, वेज लाईनला शिकवलंय. जर मला वेज लाईनचं फिशर का शिकवलंय, कारण जर मला वेज लाईनवरती कन्फर्म नसेल की माझं उत्तर बरोबर येते का नाही, काय करायचं, पटकन मी फिशर करून बघितलं, उत्तर चेक करायचं एकमेकांना बघा. ठीक आहे, बघा काय करणार मी, ते काय कारण आहे त्यात बघा. आता लक्ष द्या, जो वेज लाईनला आहे तो बी आर कुठे याची येतात, हा इथं सी. हा जो वेज लाईनला बी आर आहे तो बी आर घेतला इकडं आणि हा CS3 घेतला. ठीक आहे, बघा काय करू, द्या प्रायोरिटी ऑर्डर. फर्स्ट, सेकंड, थर्ड. कसं केलंय, क्लॉकवाईज केलेलं आहे. क्लॉकवाईज केलं बरोबर का? पण H वरती आहे म्हणजे क्लॉकवाईज करलं R चेंज टू S. आता चुकतंय सर, कसं काय? मग याचं काय करा, एक्सचेंज करून बघा. आता एक्सचेंज करून वापरून बघा इथं. ठीक आहे, बघा फर्स्ट एक्सचेंज करून बघू आपण. फर्स्ट एक्सचेंज काय, जो फोर्थ प्रायोरिटी ऑर्डर वाला आहे तो खाली पाहिजे. काय एक्सचेंज केलं, फर्स्टला Cl वर आला, H खाली आला, इकडे Br आला, इकडे CS3 आला. 1 2 3 4. बघा फर्स्ट एक्सचेंज केलं, सेकंड करावंच लागणार आहे. सेकंडला काय, सेकंड प्रायोरिटी ऑर्डर वरच पाहिजे. मग हे दोन्ही शिफ्ट होणार. काय होईल बघा, काय होईल, इथं काय Cl, इकडे येणार Br, इकडे येणार CH3, इकडे येणार H. 1 2 3 आणि 4 क्लॉकवाईज R कॉन्फिगरेशन. आले का नंतर, म्हणजे S चं R झालं बरोबर आहे, S चं R झालं. कधी कधी आपण काय करायचं, डायरेक्ट एक्सचेंज रूल वापरायचं नाही. डायरेक्ट एक्सचेंज करून मला 1-2 मिनिटं जातील, पण एक्सचेंज करा सोपं जाईल तुम्हाला. ठीक आहे, जमेल. असे भरपूर एक्झाम्पल्स आहेत. ठीक आहे, जमेल ना. 1-2 एक्झाम्पल मी तुम्हाला देतो आणि आपण मग पुढचा पॉईंट चालू करूया. शेवटचा पॉईंट दिला आहे. 1-2 एक्झाम्पल तुम्हाला होमवर्कसाठी देतो बघा. 2 एक्झाम्पल होमवर्कसाठी तुम्हाला दिला आहे बघा. 2 एक्झाम्पल होमवर्क घ्या. बघा 2 एक्झाम्पल आहे. वेज लाईन वरती OH आणि अजून एक एक्झाम्पल देतो बघा तुम्हाला. COH H C equal to CH CH2 हे दोन एक्झाम्पल्स बघा. त्याचं काढा, हे उत्तर देऊन तुम्हाला. याचं उत्तर बघा, R कॉन्फिगरेशन आहे. याचा R कॉन्फिगरेशन उत्तर येत आहे आणि याचं S कॉन्फिगरेशन उत्तर आहे. म्हणजे R2S येते. चेक करा, R2S हा R. त्याच्या लक्षात सोपं आहे. इथं R आणि S कॉन्फिगरेशन आपलं संपलेलं आहे. तुम्ही वेगवेगळे एक्झाम्पल्स सॉल्व करा घरी. भरपूर एक्झाम्पल्स आहेत, भरपूर येतात. अजून मी नेक्स्ट लेक्चरच्या वेळी घेईल किंवा आपल्याला जे SN1 SN2चं लेक्चर घ्यायचं त्यावेळी पण भरपूर एक्झाम्पल्स येणार आहेत आपले, ते त्यावेळी पण घेऊ. एक शेवटचा प्रॉब्लेम, शेवटचा एक मी घेणार आहे की आता आपल्याला नेक्स्ट लेक्चरमध्ये SN1 SN2 घ्यायचंच आहे. तर SN1 आणि SN2च्या रिॲक्शन्स कशा फेवरेबल आहेत, म्हणजे त्या कोणाशी रिॲक्ट होतात. तर आपल्याला तुम्ही आधी सांगितलं होतं, तर एक छोटंसं आपण काय करू, त्याची न्यूक्लियोफिलिसिटी बघू. म्हणजे जे न्यूक्लियोफिलिक अटॅक होणार आहे ते तुम्ही घेणार आहे लेक्चरला,
पण आता मी थोडंसं शॉर्ट मध्ये काय केलं की रिॲक्टिव्हिटी SN1 आणि SN2 SN1 आणि SN2 ची रिॲक्टिव्हिटी आपल्याला बघायचं. रिॲक्टिव्हिटी ऑर्डर म्हणून आपण तर ती आपल्याला बघायची. ठीक आहे, तर बघा SN2 म्हणजे मी सिंपल एक्झाम्पल देतो. अल्कालाईन घेतो एक CH3Br घेतो बघा CH3 CH2Br एक्झाम्पल देतो. एक CH3CH Br CH3 आणि घेतो CH3 thrice CBr. जर मी असा विचार केला तर हा कुठल्या टाइप्स ऑफ काय टाइप्स ऑफ RX म्हणून अल्कालाईन आहे. हा तर कुठला टाइप आहे? हा प्रायमरी अल्कालाईन आहे, हा सेकंडरी अल्कालाईन आहे, बरोबर आहे. हा प्रायमरीच आहे CH3, हा सेकंडरी अल्कालाईन आहे, हा टर्शियरी अल्कालाईन. ठीक आहे, जर मी याची रिॲक्टिव्हिटी ऑर्डर बघितली रिॲक्टिव्हिटी टुवर्ड्स SN2 म्हणजे त्याच्यामध्ये कोण SN2 जास्त फेवर करेल. आपण एक्झाम्पलच्या वेळी बघितलं होतं तर SN2 SN1 बघितलं आपण. SN2 हा प्रायमरी अल्कालाईन रिॲक्ट करतो जास्त करून. तर इथं प्रायमरी 37% सगळ्यात जास्त त्याची रिॲक्टिव्हिटी आहे. त्याची 1% म्हणजे 1% पण होतो. हा येतो 0.02 आणि हा येतो 0.0008. म्हणजे रिॲक्टिव्हिटी जी आहे ती डिक्रीज होत जाते बघा टर्शियरीला. आणि SN1 ला बरोबर ऑपोजिट होतो. SN1 साठी रिॲक्टिव्हिटी टुवर्ड्स SN1 हा सगळ्यात कमी रिॲक्टिव्ह आहे, लेस दॅन 10⁻⁵. हा येतो लेस दॅन 10⁻⁴. हा येतो 1 मध्ये म्हणजे सेकंडरी दाखवतो. आणि हा 10⁶ सगळ्यात जास्त. म्हणजे बघायचं हा चालू काय लक्षात येत आहे, प्रायमरी अल्कालाईन हे SN2 दाखवतात. प्रायमरी अल्कालाईन हे स्ट्रॉंगली SN2 दाखवतात. टर्शियरी अल्कालाईन हा स्ट्रॉंगली SN1 दाखवतात. आणि जो सेकंडरी अल्कालाईन आहे तो आयदर SN1 और आयदर SN2 दोन्ही दाखवतो. म्हणजे SN1 पण दाखवणार SN2 पण दाखवणार. मग त्याची रिॲक्टिव्हिटी तो कोणत्या प्रकारचा आहे त्याच्यावर डिपेंड आहे. म्हणजे तो कोणता अल्कालाईन आहे त्याची रिॲक्टिव्हिटी कशी आहे ती त्या कंपाऊंड नुसार ठरते. येते लक्षात ही रिॲक्टिव्हिटी येते लक्षात. आता टर्शियरी म्हणतात की मग टर्शियरी अल्कालाईन हा SN1 का दाखवतो, कारण आपण बघितले SN1 मध्ये आपण बघितले पहिली 2 स्टेप रिॲक्शन आहे. कार्बोकॅटायन फॉर्म होतो आणि नंतरून अटॅक ऑफ न्यूक्लियर पडतो. कार्बोकॅटायन सगळ्यात आपल्याला माहिती आहे टर्शियरी कार्बोकॅटायन इज अ मोर स्टेबल दॅन सेकंडरी कार्बोकॅटायन आणि नंतरून प्रायमरी कार्बोकॅटायन. म्हणजे ह्याचा कार्बोकॅटायन सगळ्यात लेस स्टेबल आहे, त्याच्यानंतर ह्याचा नंतर हा सगळ्यात स्टेबल आहे. म्हणजे Br गेला हा टर्शियरी कार्बोकॅटायन सगळ्यात जास्त स्टेबल आहे, नंतर हा स्टेबल आहे, नंतर हा आणि मग हा सगळ्यात कमी. म्हणून प्रायमरी मध्ये SN1 दाखवते SN2 दाखवतात. टर्शियरी वाला SN1 दाखवतो SN2 दाखवत नाही. सिंपल आहे. आणि लास्ट ऑफ द की एक अजून एक रिॲक्टिव्हिटी साठी येतो बघा. म्हणजे भरपूर क्वेश्चन्स त्याच्यावर ह्याच्यावरती पडतात. खूप आहे जे नीटला खूप क्वेश्चन्स का SN1 SN2 वरती एलिमिनेशन इव्हन एलिमिनेशन वरती पडणार आहे. एक शेवटचा बघा एक बेन्झाइल क्लोराइड आणि अलाइल क्लोराइड याच्यावरती भरपूर एक्झाम्पल्स आहेत त्याच्यावर. आता हा बेन्झाइल क्लोराइड आणि अलाइल क्लोराइड कोणत्या रिॲक्शन दाखवणार? SN1 दाखवणार का SN2 दाखवणार? इट इज अ मोस्टली फेवर SN1 रिॲक्शन. SN1 सर SN1 का बरोबर बेन्झाइल घेतला मी. हा जर बेन्झाइल घेतला बघा सिंपल आहे CH2Cl सोपं आहे सर. हा प्रायमरी अल्कालाईन आहे की सर हे प्रायमरीला जोडलेला आहे. हा याला अजून एकच आहे म्हणून हा कन्फ्युजन करतात. हा बेन्झाइल प्रायमरी अल्कालाईन समजून SN2 लिहितात आणि इथं चुकतात. जर मी हा डायरेक्ट जर SN2 पण करू शकतो. जर मी बॅक साइड SN2 करायला गेलो तर हा फिनाइल ग्रुप आहे बघा. फिनाइल मोस्ट स्टेरिक हिंड्रेन्स दाखवत
मोर स्टेरिक हिंड्रेन्स दाखवणार आहे. तर एक हायड्रोजनच्या वेळी फिनाइल निघाली, स्टेरिक हिंड्रेन्स दाखवणार आहे. थोडंसं बॅक साईडला अटॅकला प्रॉब्लेम होईल. पण मी जर SN1 केलं त्याचं Cl गेला तर इथं काय कार्बोकॅटायन तयार होईल. आणि हा जो कार्बोकॅटायन आहे ना तो मोर स्टेबल आहे का, कारण हा कॉन्जुगेशन विथ द बेन्झीन रिंग, बेन्झीन रिंग मध्ये कॉन्जुगेशन मध्ये येतो इथून इथं इथून, आणि मग काय करणार आहे तो कॉन्जुगेशन करत बसणार. इथे डबल बॉन्ड CH2, इथं पॉझिटिव्ह चार्ज, परत इथून इथं कॉन्जुगेशन. आपण बघितलं रेझोनन्स स्टॅबिलिटी बघितली तशी, तो रेझोनन्स करून काय करणार स्टेबल होणार. परत इथून इथं इथून इकडे आलं. हे झाले आपल्या फ्रेंडमध्ये तुम्हाला आठवतं का स्टॅबिलिटी. फक्त इथं आपण बेन्झाईन बघतोय, आपण बेन्झीन बघितलं होतं इथं, इथून इथं आणि परत इथं. म्हणजे काय झालं मला परत CH2 कशी पॉझिटिव्ह चार्ज आला. पहिल्या आणि पाचव्या स्ट्रक्चर मध्ये फरक काय, पहिल्या आणि पाचव्या स्ट्रक्चर मध्ये फरक काय, काही नाही, फक्त इलेक्ट्रॉनिक स्ट्रक्चर वेगळे आहे, बाकी सगळं सेम आहे. इलेक्ट्रॉनिक स्ट्रक्चर, इलेक्ट्रॉनची पोझिशन म्हणजे पाय बॉन्डची पोझिशन वेगळी, इलेक्ट्रॉनची पोझिशन वेगळी. हे अशा प्रकारे स्टॅबिलाइज झालं. म्हणजे हा जो कार्बोकॅटायन आहे ना हा मोर स्टेबल आहे, म्हणून हा SN2 नाही दाखवत, SN1 दाखवतो. SN2 बॅक साइड अटॅक करायला इथं स्टेरिक हिंड्रेन्स दाखवलं, आपण बघितलं बॅक साइड अटॅक फेवरेबल करायला, पण इथं बल्की ग्रुप आल्यामुळे तो स्टेरिक हिंड्रेन्स दाखवणार रिॲक्टिव्हिटी कमी होईल. पण जर Cl गेला, कार्बोकॅटायन तयार झाला तर हा कार्बोकॅटायन जास्त स्टेबल आहे बाकीच्यांपेक्षा, कारण बेन्झीन मध्ये तो स्टॅबिलाइज होतो, डिलोकलाइज होईल, जास्त स्टॅबिल होतो. म्हणून बेन्झाइल क्लोराइड इट शोज द SN1 कॅरेक्टर, SN1 मेकॅनिझम, SN1 मेकॅनिझम. जर ते अलाइल क्लोराइडचे एक्झाम्पल घेतलं बघा, अलाइल क्लोराइड काय CH2 डबल बॉन्ड CH, CH2 CH, अलाइल ग्रुप, अलाइल कार्बन, अलाइल कार्बन आहे का नाही. नेक्स्ट टू द हॅलोजन atoms are attached to next to the double bonded carbon. डबल बॉन्डच्या पुढच्या कार्बनला जर असेल तर अलाइल. आपण घेतलंय क्लासिफिकेशन मध्ये. जर इथं आता तिचा विचार केला SN2 होईल का SN1 होईल, SN2 करायचं बोललं तर काय होईल, बॅक साइड अटॅक करावा लागेल. मग बॅक साइड अटॅक हा ग्रुप बल्की ग्रुप आहे, स्टेरिक हिंड्रेन्स होईल, म्हणजे SN2 ची प्लॉसिबिलिटी कमी होईल. पण SN1 होईल का, होऊ शकतं. बघू, हा Cl गेला, इथं पॉझिटिव्ह चार्ज आला, कार्बोकॅटायन तयार झाला. आता हा कार्बोकॅटायन स्टेबल आहे का, ऑफकोर्स जास्त स्टेबल आहे का, कारण इथं डबल बॉन्ड आहे. डबल बॉन्ड आले की तो काय करणार, कॉन्जुगेशन दाखवणार. एकदा स्टॅबिलिटी दाखवणार, कॉन्जुगेशन करून कसं होईल स्टॅबिलिटी, हा इकडे हा डबल बॉन्ड इकडे काय होईल, CH2 पॉझिटिव्ह चार्ज इकडे आला, CH डबल बॉन्ड CH2, परत हा इकडे पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे चालतं. जोपर्यंत न्यूक्लियोफाइलचा अटॅक होतो याची स्टॅबिलिटी कमी झाली, याची स्टॅबिलिटी जास्त आहे. म्हणजे बेन्झाइल क्लोराइड and allyl chloride is strongly filled or it is a selectively SN1 mechanism. ती SN1 दाखवणार, SN2 दाखवणार, येते लक्षात. तर हे क्रायटेरिया आहे आणि एक न्यूक्लियोफिलिसिटी आहे, ते आपण उद्याच्या लेक्चरला ज्यावेळी मी SN1 SN2 E1 E2 ची रिॲक्शन घेणार आहे त्यावेळी तुम्हाला मी शिकवणार आहे. उद्याचं लेक्चर मिस करू नका. उद्याच्या लेक्चरला भरपूर एक्झाम्पल्स SN1 SN2 E1 E2 जे जेई नीटला प्रॉपरली लागतात ते मेन आहे. बरं त्यातलं एखादं एक्झाम्पल एकदा चमकास, आणि हे जे सगळे मागचे पेपर झालेले आहेत तर ते सॉल्व एक्झाम म्हणजे ते एक्झाम्पल मी काढलेले आहेत आणि ते तुमच्याकडून उद्या सॉल्व करून घेणार. ठीक आहे, कसं वाटलं लेक्चर आजचं, खूप बेसिक घेतलेलं आहे. वर्गातल्या फिरायला मला बरेच जण मुलं म्हणले सर खूप चांगलं लेक्चर होतं, असंच घ्या. वर्गातला फील येतोय मुलं म्हणले खूप, म्हणजे फक्त थोडंसं आवाजाचं थोडंसं काय करा, हेडफोन वापरा, कारण आता लॉकडाऊन असल्यामुळे मला माईक तसा मिळत नाहीये, आजूबाजू सराउंडिंगचा आवाज येतोय, थोडंसं ऍडजस्ट करा लेक्चरला, थोडंसं माईक यूज करा, मोबाईल थोडासा हॉरिझॉन्टल पकडा, फुल स्क्रीनवरती बघा म्हणजे तुम्हाला अक्षर चांगलं दिसेल. मी मोबाईलमध्ये शूट हे करतोय त्यामुळे थोडंसं लेक्चर असं होत आहे. पण ठीक आहे, आपल्याला आता लॉकडाऊन आहे, आपल्याकडे तेवढं पुरेसे साहित्य नाही आहे, साधनं नाही आहे, तर आपण तरी घेऊया. तुमच्यासाठी चाललेलं आहे सगळे, पण तुम्ही अभ्यास केला, करताय ना अभ्यास. आपण बघितलं सुरुवातीलाच अभ्यास केला पाहिजे. लॉकडाऊन आहे, खूप अभ्यास करायचा वेळ वाया जाता कामा नाही, आपल्याला जेई नीटची पण तयारी करायची आहे, तर त्या संदर्भाने मी तुमच्याकडून ते सॉल्व्ह करून घेतोय. फक्त तुम्ही काय करा, मागचे लेक्चर्स सगळे बघा, सगळे व्हिडिओज पहा, बेसिक क्लिअर करून घ्या, म्हणजे हे सोपं झालं. उद्याच्या लेक्चरसाठी येताना काय करा, सगळे व्हिडिओज बघून या. SN1 SN2 चांगलं करा, ते व्हिडिओज SN1 SN2चा चेक करा, E1 E2चा इलिमिनेशनचा व्हिडिओज आहेत ते चेक करा, त्याचे एक्झाम्पल थोडे सॉल्व्ह करा, म्हणजे उद्याच्या लेक्चरला सोपं जाणार.
ठीक आहे, चला आपण थांबूया इथं आणि चला घ्या पांडुरंगाचं नाव घ्या. का घ्यायचंय पांडुरंगाचं नाव? बघा की आता एक तर लॉकडाऊन आहे, आपल्या एकच आशा आहे, आपण बाहेर पडू शकत नाहीये. म्हणजे आपण कुठेतरी एका ठिकाणी नतमस्तक झालं पाहिजे, कधी कुठेतरी देवी ताकद आहे की आपल्याला ती बाबा ह्याच्यातून सगळ्यांना बाहेर काढ. काय की त्यासाठी आपण थोडेसे एक पांडुरंगाचं स्मरण करूया. जे तुम्हाला देव आवडतो त्याचं स्मरण करा की हे सगळं लॉकडाऊन लवकरात लवकर संपू दे. कारण आमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा टर्निंग पॉईंट आहे हा. 12वीचं इयर आमचं चालू झालेलं आहे, आता झालंच चालू, खूप कमी वेळ आमच्याकडे राहणार आहे. त्यासाठी लॉकडाऊन लवकर संपू दे. हे जे जागतिक संकट आपल्या इथं आलेलं आहे ते लवकर दूर कर, जेणेकरून आम्हाला चांगला अभ्यास करायचा आहे, आम्हाला चांगलं करिअर करायचं आहे. ह्यासाठी काय करणार आहे, आपण देवाकडे प्रार्थना करू, लवकर आम्हाला ह्या लॉकडाऊनमधून मोकळं कर, जेणेकरून आमचे अभ्यास चालू होईल. ठीक आहे, पांडुरंग आहे. चला थांबूया.